guys, welcome back to my channel. तर गाईज मी आता गोरेगाव स्टेशनला आहे आणि मी चालली आहे पनवेलला माझ्या बहिणीच्या घरी. तर बघूया पुढे पुढे. ट्रेनमध्ये कोणच नाही सध्या तरी. गाईज मला ना ही बॉटल उघडतच नाही उघडली. भारी वाटलं. एवढी गरमी चालू झाली आहे ना आता वाजले 2:03 आणि 2:05 सुटेल ट्रेन. गाईस मी वडाळाला आली आहे आणि मला गुड्डू पण भेटली आहे. समोरून येते गुड्डू. गाईज मला गुड्डू भेटली आहे. ओ माय गॉड, एस्थेटिक गर्ल आहे ती. तर गाईज आपण ऐक मम्मा, आता आम्ही पनवेलसाठी बघू ट्रेन. पण ही बंद आहे. पण तेव्हा चालू होती. गाईज आता पनवेल ट्रेन लागली आहे तर आम्ही पनवेल ट्रेन पकडतोय. बघा 2:52 टायमिंग आहे. आता येईल ट्रेन. आता आम्ही क्रॉस केलं ना आपण. आता तिथे काय काय सांगलं तुमचं कॉलेज आहे गाईज तिकडे. चांगलं नाही आलं. सानपाडाला पोचलो. सानपाडाला तू एवढं सांग का करते. सानपाडा त्याच्यावर काय डिस्कस करतो आपण. काय आता आम्ही पोचलोय पनवेलला. गाईज पब्लिक बघा. ओ माय गॉड. गाईज मला तरी आता ट्रॅव्हलिंग ना जमत नाही. माझं लगेच डोकं दुखायला लागतं. त्यांनी माझी सवय सुटली आहे ट्रॅव्हलिंग. आळशी झाली. आळशी नाही झाली आहे पण सवय सुटली आहे. आता ही बोलते हिच्या जिथे राहते तिकडे लिफ्ट नाही आहे. तिथे पण चालत जायला लागेल. आणि मी 4th फ्लोअरवर राहते. अभी मजा आएगा ना भिड़ो. हे ऐकूनच मला असं वाटते काय बोलू आता. आणि आज जाऊन मी उद्या येणार पण आहे घरी. असं नाही की हिच्या घरी मी 4-5 दिवसासाठी राहायला चालली आहे. आज जाऊंगी और कल आ जाऊंगी वापस. मी हिच्यासाठी अलिबागवरून आली तडमड. अलिबागवरून आली म्हणजे येणार म्हणून हाँ ते तर आहे पण मेरे भी इतना तो कर सकती है ना. गजब बेइज्जती है. बेइज्जती निकाल रही है भाई ये लड़की. गाइस मी तुम्हाला सगळी स्टोरी ना घरी सांगेन. आता आम्ही रिक्षा जब बोलते तेव्हा सगळं काढलं येतं. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. गाइस आता आम्ही रिक्षात आलोय. बसलोय आणि आता आम्ही पोचू थोड्या वेळात.
सुकून मिला. थोडं चटरपटर घेतोय खायला. इथे स्कूटी हे काहीतरी चटरपटर घेतोय. तसं तर मी खाऊन आले पण फिरवी घेतो काहीतरी मग बोलतो. मी थोडं थोडं करत ना एवढं चालवलंय ना मला काय सांगू. हे फर्स्ट आणि लास्ट होतं भाई. गाईज मी आली आहे म्हणजे आम्ही पोचलो आहे पण चालत यायला लागतं. तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण ठीक आहे इथे जास्त स्टेअरकेस नाही. एवढे नाही येत. ठीक आहे इथनं तर चलतंय. अजून एक आहे. ठीक आहे चालेल. गुमनाम है कोई. Oh my God. Guys, finally we reached. गाईज जस्ट पोचलो आहे आणि आवाज घुमतो इकडे. गाईज तर पहिला मी दहीसरला आली स्टेशनला. दहीसर स्टेशनवरून गोरेगावला आली. मग गोरेगावला उतरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन CST पकडली. CST पकडून वडाळ्याला उतरली आणि तिकडे मला ही मॅडम भेटली वडाळा स्टेशनला. आणि मग तिकडून आम्ही पनवेलची ट्रेन पकडून इकडे आलो आहे. शाबास बेटा. आणि पनवेलला उतरून सुद्धा हिने मला चालत आणली आहे. म्हणजे शेअरिंग रिक्षा होती पण जिथे रिक्षा थांबते तिथून पण थोडंसं चालायला लागलं. तर अवतार बघा. आणि आजकाल मला ट्रॅव्हलिंग जमत नाही. माझं डोकं खूप दुखायला लागतं यार. म्हणजे लांब आता गेलं तर. अच्छा ठीक आहे. ट्रॅव्हलिंग खूप कमी झाली आहे आजकाल त्यामुळे. हां बरं वाटलं घरी आल्यावर. झालं आता हा दिवस आणि उद्याचा दिवस. थोडासा संध्याकाळी आपण निघणार घरी जायला. तोपर्यंत आणि हिला या मॅडमला थोडंसं माझ्या हातचं खायचं पण होतं. चल झूठा. ठीक आहे मी शेफ नाही पण तरी पण काय आहे ते. ठीक आहे मग बघू पुन्हा भेटू. 15 minutes later. गाईज मी आता फ्रेश झाली आहे आणि आता कुठेतरी चांगलं बरं वाटते. तसं तर जेवून वगैरे आलेलो आम्ही पण तरी पण आता थोडंसं चटरपटर खाऊ. थोडा टाइमपास करू. त्यानंतर दीदी माझी सेवा करेल. शटअप. आगे आगे होता है क्या. इथं फक्त हिच्यासोबत चिल करायलाच आलेली पण भाई आता नाही येणार. मला जाम लास्ट होतं हे भाई. आता नाही येणार. हालत तर खराब मी हिच्या झाली. घरी तर किती वेळा जाते पण नाही रे स्ट्रगलच वेगळं घरी. तुझं स्ट्रगल तेरे को आदत है भाई. मेरी आदत चली गई है. होळीचा कलर गेला नाही अजून पण. कॅमेरामध्ये नाही दिसत. थोडंसं गालाला आहे आणि जिथे कलर आहे तिकडे चांगल्याच फोड्या आल्यात. जिथे कलर आहे का दिसत नाही. इथे ब्ल्यू कलर आहे आणि इथे पण ब्ल्यू कलर आहे आणि या नखांचा तर टॉपर क्लिअर दिसतोय. इकडे बघ ना गाईज. हिला तुम्ही बघितलंच असेल माझ्या खूप साऱ्या ब्लॉगमध्येही आहे. पहिल्याच्या गावच्या अलिबागच्या. अरे कहना क्या चाहते हो. पहिल्याच्या गावच्या अलिबागच्या. वाव. त्याच्यामध्ये पण मी दीदीची बेइज्जती केली येस. आणि या ब्लॉगमध्ये पण मी दीदीची बेइज्जती. ओ माय गॉड. कारण की ती करतेच तशी हरकत. हिला खूप ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. आता मी तुम्हाला सांगते ही अलिबागलाच राहते पण हिचं अभ्यासमुळे ती इकडे आली आहे रेंटवर राहायला पनवेलला. तर पनवेलला ती आणि तिचे रूममेट्स आहेत. 2 आहेत. तर आता आम्ही थोडासा टाईमपास करतो गाईज. बाहेर ना क्लाउड्स मस्त दिसतात. तुम्ही तुला मस्त दिसत आहेत बघा. Ten minutes later. कर
ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. गाईस मी व्हिडिओ एंड नाही केला त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ परत चालू केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय गाईस. बाय कर रे. बाय.